शिवसेनेच्या गोटातून आणखीन काय प्रतिक्रिया उमटतात जाणून घेण्यासाठी थेट वैभव परब आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत मुंबईहून। वैभव, कविता, काही दिवसांपूर्वी पाहिलं तर राज्यपालांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीने मोर्चा काढला होता आणि त्याचं नेतृत्व होतं ते काँग्रेसकडून, अजित पवारांकडून आणि उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलं होतं। थोड्याच वेळात षण्मुखानंद हॉलला मोठी सभा होणार आहे। उद्धव ठाकरे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं संबोधित करणार आणि स्वाभाविक आहे त्याचं श्रेय आता महाविकास आघाडीने घ्यायला सुरुवात देखील केलेला आहे की आमचा कुठेतरी दबाव होता, अशा प्रतिक्रिया आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून येऊ लागलेल्या आहेत। कारण का आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीचं सरकार असताना महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा एक वाद पाहायला मिळत होता। मग ते विमान प्रवासावरून असेल किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून असेल किंवा इतर शालेय शिक्षणातल्या विभागावरून असेल, प्रत्येक वेळेला राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडीचे खटके उडत होते। आता महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर राज्यपालांनी वेगवेगळ्या वक्तव्याचा हा कुठेतरी विरोध करण्यासाठी महाविकास आघाडी थेट रस्त्यावर उतरली होती। स्वतः उद्धव ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। त्यामुळे आता राज्यपालांनी केलेली इच्छा, व्यक्त केलेली ही इच्छा आणि कुठेतरी महाविकास आघाडीचा आधीचा मोर्चा, त्यामुळे याचं सगळं क्रेडिट आता हळूहळू महाविकास आघाडी घेऊ लागलेले आहेत। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे इकडे पोहोचतील आणि आपल्या भाषणामध्ये या सगळ्या राज्यपालांच्या राजीनाम्याचा जो काही समाचार घ्यायचा तो इथे घेतील। दुसरी गोष्ट आहे की तैलचित्रावरून सध्या जे राजकारण होतं त्याचा देखील उल्लेख इकडे उद्धव ठाकरे करताना आपल्याला पाहायला मिळतील। कविता, बरोबर, म्हणजे या सभेमध्ये नेमकं काय होईल या संदर्भातली अपडेट आपण तुझ्याकडनं जाणून घेऊस। तू राहाच आपल्या सोबत, अमेयकडे जाऊयात त्याच्याकडची अपडेट जाणून घेण्यासाठी। अमेय, कविता, आज दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रात आणि खास करून मुंबईत राजकीय घडामोडींचा दिवस होता आणि त्यात आता भर पडली ती राज्यपालांच्या राजीनाम्यासंदर्भातली। या राजीनाम्याची अजूनही औपचारिकता बाकी आहे, कारण की त्यांच्या वतीने गेलेलं असलं तरी पत्र त्या निर्णयावरती अजून कुठल्याही केंद्र सरकारच्या वतीनं म्हणजे मोदी शाह यांच्या सरकारच्या वतीनं अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये। या दरम्यान आज मुंबईत ज्या राजकीय घडामोडी घडतात त्यातली एक महत्त्वाची घटना म्हणजे विधान भवनात तैलचित्राचं अनावरण थोड्याच वेळात होणार आहे। या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी ज्या निवडक लोकांना आज इथं आमंत्रित केलेलं आहे, कला क्षेत्रातले, क्रीडा क्षेत्रातले, ज्यांचा बाळासाहेबांच्या आयुष्यात मोठा सहभाग राहिलेला आहे, त्यांनी बाळासाहेबांना अत्यंत जवळून पाहिलेलं आहे, अशा काही निवडक लोकांच्या साक्षीनं या तैलचित्राचं अनावरण सेंट्रल हॉलमध्ये करण्यात येणार आहे। परंतु या कार्यक्रमाला आमंत्रण देऊन सुद्धा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबियांनी कुठेतरी पाठ फिरवलेली आहे आणि या कार्यक्रमावर कुठेतरी त्यांच्या वतीनं बहिष्कार आणि नाराजी घातलेली आहे। त्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे। मात्र तरीही हा शासकीय कार्यक्रम असल्यानं तो ठरलेल्या वेळेनुसार आणि ठरलेल्या नियोजनानुसार होईल आणि काही वेळात इथं ठाकरे आणि इतर जे गट आहेत त्यातले कोणी नेते येतात का हे पाहावं लागेल। मात्र शिंदे फडणवीस सरकारचे प्रमुख अतिथी आणि स्वतः मुख्यमंत्री या कार्यक्रमाला जातीनं उपस्थित राहणार। बरोबर, आणि त्याच्यावर या आत्ताच्या घडामोडीचे नेमके काय परिणाम दिसतात, पडसाद दिसतात याकडे आपले लक्ष असेल। अमेय, तू राहाच आपल्या सोबत, पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात या संदर्भातली अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी। प्रशांत, कविता, 5 सप्टेंबर 2019ला महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती झालेली होती आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार बनलं होतं त्याच्या आधी 1.5 दिवसांचा जो शपथविधी झालेला होता त्या शपथविधीमुळे पहिल्यांदा हे राज्यपाल चर्चेमध्ये आले आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या अनेक कृत्यामुळे सातत्यानं राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमधला जो संघर्ष आहे तो चर्चेमध्ये राहिला। साहजिकच अशा पद्धतीचं सरकार बनल्यानंतर राज्यपालांच्या माध्यमातूनच या सरकारला वेगवेगळ्या पद्धतीने अडचणीत आणण्याचा प्रयत्न झालेला होता आणि सर्वाधिक संघर्ष जो आहे कुठल्या राज्यपालांच्या काळात झाला असेल तर तो याच राज्यपालांच्या काळात झाला। म्हणजे अगदी वेगवेगळ्या पद्धतीने अध्यादेश काढणं असेल किंवा वेगवेगळी वक्तव्य करणं, म्हणजे मुंबईच्या संदर्भात सुद्धा त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की गुजराती आणि मारवाडी जर लोक इथून निघून गेले तर मुंबईची श्रीमंती जी आहे ती राहणार नाही, ते वक्तव्य असेल। कधी कंगना राणावतचं उघड समर्थन असेल, तिला राजभवनावरती बोलावणं असेल, तिचा सत्कार करणं असेल किंवा महापुरुषांच्या बद्दलची विधानं असतील, या सगळ्या विधानांमुळे ते कायम चर्चेत राहिले। दुसरीकडे त्यांच्या इतर काही गोष्टी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजेत, म्हणजे हे तेच राज्यपाल आहेत की जे स्वतः 80व्या वर्षी राजगडावरती चालत
चालत गेलेले होते, शिवनेरीवरती गेलेले होते आणि इतर काही ठिकाणी सुद्धा त्यांनी उत्साहानं हजेरी लावलेली होती. पण कायम चर्चेत राहिलेलं हे व्यक्तिमत्व होतं. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांनी एक विधान केलं, त्याच्यानंतर महाविकास आघाडीनं एक मोठा मोर्चा काढायचं ठरवलं. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती ही मागणी खूप जोरात सुरू झालेली होती, पण या मागणीला तेव्हा फारसा थारा जो आहे तो दिला गेलेला नाहीये आणि आता या सगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मला याच्यातली एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग वाटते की आता सुद्धा त्यांनी नमूद करताना पत्रात म्हटलेलं आहे की जेव्हा पंतप्रधान मुंबईत आलेले होते तेव्हा ही बाब त्यांनी त्यांच्याकडे सांगितलेली होती. म्हणजे जवळपास 4 दिवसांपूर्वीच हे सगळी बोलणी जी आहेत ती झालेली आहेत. अद्याप निर्णय झालेला नाहीये. पण मग आता जर ते जाहीरपणे हे सांगत असतील तर याच्या पाठीमागे नेमकं काय कारण आहे? म्हणजे एक प्रकारे सन्मानपूर्वक एक्झिट देण्याची ही तयारी आहे की इतर कुठल्या माध्यमातून वेगळा काही डाव खेळला जातो हे पण बघावं लागेल. आता 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन हा खूप एक महत्त्वाचा प्रोटोकॉलचा दिवस असतो. त्या दिवशी राज्यपालांचे अधिकार वेगळे असतात. त्याच्यानंतर राष्ट्रपती भवनामध्ये सुद्धा ॲट होमचा कार्यक्रम असतो नंतर. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता मग फायनल निर्णय नेमका कधी होतोय हे बघावं लागेल. आणि शेवटी म्हणजे आपण सामान्यपणे कितीही बोलत असलो तरी राज्यपाल हे राष्ट्रपतींना उत्तरदायित्व त्यांचं असतं, त्यांच्या मर्जीपर्यंत ते राहत असतात. आणि त्यामुळं आतापर्यंत त्यांनी जी पत्र लिहिलेली आहेत ती गृहमंत्री आणि आता पंतप्रधानांना लिहिलेलं आहे. त्यामुळं या सगळ्या संदर्भातला निर्णय नेमका कधी होतोय आणि कशा पद्धतीने होतोय याची उत्सुकता मात्र बरोबर. निर्णय काय होतोय, कधी होतोय, कशा पद्धतीने होतोय याची उत्सुकता नक्की आहे. कारण जरी राज्यपालांनी आपला मनोदय बोलून दाखवलेला असला तरी आपण एकूण कायद्यांचा आणि प्रक्रियांचा विचार केला तर त्याबाबत अनेक प्रश्नचिन्ह आहेत. आणि राज्यपालांनी आता जे निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भातली आणखीन एक महत्त्वाची अपडेट प्रशांत कदम यांच्याकडे. प्रशांत, कविता, हे जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यानंतर सगळ्यांना आता उत्सुकता असेल की या संदर्भातला निर्णय नेमका कधी होतोय. कारण या सगळ्या पत्रावरून त्यांची इच्छा दिसते, पण निर्णय नेमका कधी होणार. आणि याच्या संदर्भात गेल्या काही दिवसातली काही इतर उदाहरणं पण आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. म्हणजे सत्यपाल मलिक हे अजून एक असे राज्यपाल आहेत की जे आपल्या वक्तव्यांनी कायम चर्चेमध्ये राहिले आणि त्यांनी अतिशय उघडपणे काही प्रश्नांवरती भूमिका घेतलेली होती. म्हणजे शेतकरी आंदोलन असेल किंवा इतर प्रश्नांवरती. पण तरीसुद्धा त्यांचा कार्यकाळ जो आहे तो मात्र पूर्ण होऊ दिला गेलेला होता. ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांची कारकीर्द म्हणजे 5 वर्षांचा कार्यकाळ संपला. त्याच्यानंतर ते निवृत्त झाले. वारंवार चर्चा व्हायच्या की त्यांना आता बदललं जाईल का, पण त्यांना बदललं गेलेलं नव्हतं. अर्थात त्यांची राज्य मात्र बदलली गेली. कधी काश्मीरवरून त्यांना गोव्याला आणलं गेलं आणि मग शेवटी परत मेघालयाला त्यांना टाकण्यात आलेलं होतं. आणि त्यामुळं कोश्यारी यांनी जी आता इच्छा व्यक्त केलेली आहे त्याचं नेमकं काय होतंय. कारण 2019ला त्यांची नियुक्ती झालेली होती. जर आपण एक 5 वर्षांचा कार्यकाळ बघितला तर साधारणपणे 2024 पर्यंत त्यांना या पदावरती राहता आलं असतं. पण जर आता ते अशा पद्धतीनं जाहीरपणे इच्छा व्यक्त करतायत तर त्यांच्या राजीनाम्याबाबत नेमकं काय होईल. एकतर राजीनामा होईल त्यांचा की त्यांना इतर दुसऱ्या कुठल्या राज्यामध्ये पाठवलं जातंय हे पण बघावं लागेल. याच्याशिवाय पश्चिम बंगालचे जे राज्यपाल होते धनखड ते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजकीय दृष्ट्या खूप म्हणजे भाजपसाठी चर्चेत होते आणि त्यांची अनेक प्रकरणांमध्ये भूमिका जी आहे ती राजकीय दृष्ट्या सुद्धा खूप गाजलेली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती निर्णय नेमका काय होतोय. कारण आतापर्यंत आपल्याला फक्त त्यांची इच्छा कळाली आहे आणि त्यांनी ते जाहीरपणे व्यक्त केलेलं आहे, तेही पंतप्रधान गेल्यानंतर 4-5 दिवसांनी. त्यामुळं या सगळ्या टायमिंग नंतर आता अंतिम निर्णय नेमका काय होतोय, कधी होतोय हे बघावं लागेल. अंतिम निर्णय काय होतोय, कधी होतोय याकडे आपलं लक्ष असेलच. प्रशांत राहाच आपल्यासोबत. अमेयाकडे आपण आता जाऊयात. अमेय, राज्यपालांच्या बाबतीत जी काही वादग्रस्त वक्तव्य किंवा वादग्रस्त गोष्टी ठरल्या त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा. या संदर्भातली अपडेट तुमच्याकडे आहे. कविता, राज्यपाल हे पद नेहमीच कुठल्याही राज्यासाठी नेहमी एक प्रतिष्ठेचं आणि मानाचं राहिलंय. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कारकिर्दीत असं कधीच झालं नाही की एखाद्या राजकीय पक्षानं किंवा नेत्यांनी जाहीरपणे केंद्र सरकारकडे राज्यपाल हटवा अशी मागणी केलेली आहे. इतकंच नव्हे तर राज्यपालांच्या विरोधात हायकोर्टात सुद्धा याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मग ते त्यांनी 12 नामनिर्देशित आमदार जे निवडणूक त्यांनी करणं अपेक्षित होतं राज्य सरकारच्या शिफारसीनुसार महाविकास आघाडीच्या काळात, ती
त्यांनी केली नाही। हे प्रकरण जेव्हा हायकोर्टात आलं तेव्हा हायकोर्टानं सुद्धा या प्रकरणी राज्यपालांना सूचना किंवा विनंती केली होती, कारण की हे घटनात्मक पद असल्यानं त्यांना हायकोर्टही कुठलेही थेट निर्देश देऊ शकत नाही। परंतु त्या निर्णयानंतर सुद्धा राज्यपाल आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी या बाबतीत आजपर्यंत कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये। त्याच नंतर जेव्हा विधानसभा निवडणुकीचा सुद्धा वाद निर्माण झाला होता तेव्हा सुद्धा राज्यपालांनी साजेशी भूमिका घेतली नाही आणि त्यांची भूमिका निरपेक्ष नव्हती असा आरोप करत महाविकास आघाडीनं पुन्हा एकदा नाराजी व्यक्त करत हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते। तेव्हा सुद्धा हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती जे आता सध्याचे सर्वोच्च न्यायालयातले एक न्यायमूर्ती आहेत दीपांकर दत्ता, त्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं होतं की राज्यातली दोन घटनात्मक पदं आहेत, एक राज्यपाल आणि मुख्यमंत्री। परंतु महाविकास आघाडीच्या काळात परिस्थिती अशी होती की या दोन्ही महत्त्वाच्या पदांमध्ये एक प्रकारचं शीतयुद्ध चालू होतं, कारण की एकमेकांचे निर्णय त्यांना पटत नव्हते आणि त्याचा थेट परिणाम राज्याच्या कारभारावर कुठे ना कुठेतरी होत होता। त्यामुळे हायकोर्टानं सुद्धा या प्रकरणी आपली नाराजी व्यक्त केलेली होती आणि या दोन्ही पदांना सामंजस्यानं भूमिका घेत जनतेच्या हितासाठी आपण काम करतो याचं भान ठेवा आणि तुमच्या निर्णयाचा सर्वसामान्य जनतेवर परिणाम होणार नाही असं कामकाज तुमच्याकडनं अपेक्षित आहे असा सल्ला सुद्धा वारंवार दिलेला होता। त्यामुळे आजवरच्या राज्याच्या कारकिर्दीत सुद्धा महाविकास आघाडीच्या काळातले कोश्यारी हे जे राज्यपाल पद होतं ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं होतं आणि आता त्यांनी स्वतः पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे आपल्याला निवृत्त करा अशी मागणी केली आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी या सर्व गोष्टींचा आता चर्चा आणि विचार होणं स्वाभाविक आहे। प्रशांत, कविता, नक्कीच या टायमिंगची खूप चर्चा सुरू असेल, कारण डिसेंबर महिन्यामध्ये अभूतपूर्व असा एक मोर्चा महाविकास आघाडीनं काढलेला होता आणि राज्यपालांच्या विरोधातला हा एक राजकीय मोर्चा होता। त्यावेळी राजीनाम्याची मागणी खूप असताना त्याबद्दलच्या कुठल्याही घडामोडी घडल्या नाहीत आणि आता अशा पद्धतीनं जाहीर पत्र पंतप्रधानांना लिहून कोश्यारी राज्यपाल जे आहेत ते आपली इच्छा व्यक्त करतायत। दुसरीकडे एक गोष्ट मगाशी अमेय पण जे सांगत होता त्याच्यातून एक शंका अशी येते की 12 राज्यपाल नियुक्त आमदारांचा जो मुद्दा आहे तो कोर्टामध्ये फसलेला आहे आणि तो कोर्टामध्ये या कारणानं फसलेला आहे कारण सरकार बदलल्यानंतर या आमदारांच्या संदर्भातली जी यादी आहे ती परत मागवण्यात आलेली होती आणि अशा पद्धतीनं ही सगळी कार्यवाही करण्याबद्दल सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केलेली होती। त्यामुळे एक प्रकारे या सध्याच्या राज्यपालांच्यामुळे हा 12 राज्यपाल नियुक्त आमदारांचा जो प्रश्न आहे तो कायद्याच्या पूर्ण कचाट्यामध्ये अडकलेला आहे। त्यामुळे कदाचित राज्यपालांच्या राजीनाम्याशिवाय जर हा प्रश्न सुटणार नसेल आणि पुढच्या सगळ्या निवडणुका असतील किंवा इतर सगळ्या पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स असतील त्याच्या आधी या नियुक्त्या करणं जर आवश्यक असेल तर त्या दृष्टीनं सुद्धा ही एक बाब आवश्यक बनलेली आहे का या शक्यतेवरती सुद्धा विचार करायला हवा। कारण डिसेंबर महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टानं 7 फेब्रुवारी ही पुढची तारीख दिलेली होती आणि 7 फेब्रुवारीपर्यंत या सगळ्या संदर्भात राज्यपालांना कुठलाही निर्णय घेता येणार नाही हे सांगितलेलं होतं आणि त्यामुळं म्हणजे माहिती नाही पण या शक्यतेनं सुद्धा एक हालचाल जी आहे ती असू शकते। फक्त बघावं लागेल की आता पुढच्या सगळ्या घटना ज्या आहेत त्या नेमक्या कधी होत आहेत आणि त्यांची विधानं तर खूप आहेत वादग्रस्त, पण मागच्या विधानामध्ये त्यांनी छत्रपती शिवरायांच्या बद्दल एक विधान केलेलं होतं आणि आजच्या युगातले ते आदर्श कोण आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केलेला होता, ज्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी यांचं पण नाव घेतलेलं होतं। बरोबर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तर त्यांनी एकदा नाही 2 वेळा विधानं केली होती जी वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडली होती। याशिवाय महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल त्यांनी केलेलं, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं। राज्यपाल आणि वाद हा प्रशांत खरं तर जुना नाहीये। आत्ता जो मुद्दा तुम्ही चर्चा करत होता तो 12 आमदारांच्या नियुक्तीवरचा वाद तर अजूनही संपलेला नाहीये, कोर्टामध्ये हा वाद आहे। याशिवाय राज्यपालांच्या विमानाच्या उड्डाणाला परवानगी मुख्यमंत्र्यांनी दिली नव्हती या मुद्द्यावरून एक वाद निर्माण झाला होता। याशिवाय कुलगुरूंची नियुक्ती कुणी करावी, त्याचे अधिकार कुणाला असावेत या मुद्द्यावरनं आज कायदा नंतर वादही झाला होता। कंगना रनौतनं केलेल्या वक्तव्यांमुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती आणि त्यानंतर तिला भेट दिल्यामुळे नवा वाद निर्माण झाला होता। गुजराती आणि मराठी माणसांची तुलना राज्यपालांनी केली होती एका भाषणादरम्यान आणि त्यावरूनही मोठा वादंग उठला होता। आणि याशिवाय राज्यपालांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये बोलताना अशी वक्तव्य केली होती ज्यावरनं वाद उठले होते। ती वक्तव्य नेमकी काय होती तीही पाहूयात। यहाँ से गुजरातियों को निकाल दो और राजस्थानियों को निकाल दो तो तुम्हारे यहाँ कोई पैसे बचेगा ही नहीं। ये राजधानी जो है जो कहलाती है आर्थिक राजधानी कहलाएगी नहीं।
शिवाजी तो पुराने युग की बात है, नया युग की बात बोल रहा हूँ। अगर किसी को सदगुरु मिल गया तो सब कुछ मिल गया। समर्थ के बिना कौन शिवाजी को पूछेगा। कल्पना करो कि सावित्री बाई की शादी 10 साल में कर दी गई और उनके पति 13 साल के थे। अब जा कल्पना करो जो लड़के लड़कियां मुलगा मुलगी क्या करते होंगे, शादी करने के बाद क्या सोचते होंगे। तर ही अनेक विधानं होती राज्यपालांची जी वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडली होती। महाविकास आघाडीनं महापुरुषांच्या अपमानाच्या विरोधात एक मोर्चा सुद्धा काढला होता, ज्यामध्ये प्रमुख निशाणा होते ते राज्यपालच। राज्यपालांनी आज राजीनामा पत्र देत असताना यातल्या कोणत्याही गोष्टीचा उल्लेख केलेला नाहीये, तर आपल्याला राजकीय जीवनातून बाजूला व्हायचं आहे असं म्हटलंय। आणि याशिवाय आपल्या पत्रामध्ये ते असं म्हणतायत की महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणं हे माझ्यासाठी अहोभाग्य होतं। गेल्या 3 वर्षांपेक्षा जास्त काळ राज्यातल्या जनसामान्यांकडून मिळालेलं प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही। माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यामध्ये आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातला उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनामध्ये व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आलाय आणि आशा आहे की या संदर्भात सुद्धा मला त्यांचा आशीर्वाद मिळत राहील। तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हे निवेदन प्रसिद्ध करताच अर्थातच महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली। महाविकास आघाडीनं राज्यपालांनी जर राजीनामा दिला तर ती समाधानाची बाब असेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। तर भाजपच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार राज्यपालांना राजकीय जीवनातून आता मुक्त व्हायचं आणि म्हणून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं म्हटलंय। मात्र प्रतिक्रिया काहीही येत असल्या तरी राज्यपालांनी अजूनही या संदर्भात कोणतेही ठोस पाऊल उचललेलं नाहीये। फक्त पंतप्रधानांकडे आपण आपला मनोदय व्यक्त केल्याचं राज्यपालांनी म्हटलंय। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या संदर्भात काही निर्णय घेतात का? कारण काही दिवसांपूर्वीच राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही पत्र लिहून मार्गदर्शन करावं अशी विनंती केली होती। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा राज्यपाल अशी कोणतं पाऊल उचलतात तेव्हा प्रामुख्याने ते आपला मनोदय किंवा आपला राजीनामा हा राष्ट्रपतींकडे सुपूर्द करतात। मात्र राज्यपालांनी आपली इच्छा ही पंतप्रधानांकडे बोलून दाखवलेली आहे। त्यामुळे खरंच ते आपला पदाचा राजीनामा देणार का या संदर्भातलं प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे। राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलेलं आहे, मात्र राष्ट्रपतींशी या संदर्भात त्यांनी कोणताही संवाद अजून केल्याची माहिती समोर नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।